नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे जपानमधून। जपानमधल्या एका बातमीने जगाचं टेन्शन वाढवलंय, कारण जपानमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होतीये। आतापर्यंत 4000पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यामुळे जपान सरकारने महामारीची घोषणा केली आहे। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। जपानमध्ये महामारी, जगाचं टेन्शन वाढलं। शाळांना कुलूप, रुग्णालय फुल। साथीच्या आजारानं जपान लॉकडाऊनच्या मार्गावर। जपानमध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तापाच्या रुग्णांची संख्या वाढते। शाळाही बंद ठेवण्यात आल्या। आरोग्य सेवेवर ताण वाढलाय। संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली। आठवड्याभरात 4000पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं जपान सरकारनं फ्लूची साथ पसरल्याची अधिकृत घोषणा केली आहे। आरोग्य विभागानं लोकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्यानुसार 20 वर्षात हवामान अचानक बदलण्याची ही दुसरी वेळ आहे। त्यामुळे लोक बाधित झाली आहेत। आरोग्य तज्ज्ञांच्या मते फ्लूचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक असल्याचं सिद्ध होतंय। 135हून अधिक शाळा आणि डे केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले। देशभरातील जवळजवळ 3000 रुग्णालयांमध्ये फ्लूनं ग्रस्त रुग्ण आहेत। ओकिनावा, टोकियो आणि कागोशिमा प्रांतात रुग्णांची संख्या जास्त आहे। मास्क घालणे, हात धुणे आणि स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं जाते। लहान मुलं, वृद्ध आणि आजारी लोकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन जपान सरकारनं केलंय। सुरुवातीला सर्दी, खोकला होणं, ताप येणं हे तर दिसून येतच, परंतु हा जर आजार वाढत गेला तर व्हायरल न्यूमोनिया म्हणजे या विषाणूंची बाधा आपल्या फुफ्फुसांना होऊन फुफ्फुसांना सूज येते आणि रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते। भारतात सुद्धा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो। जपानमध्ये फ्लूचा हंगाम साधारणपणे डिसेंबर ते मार्च पर्यंत असतो, मात्र यंदा त्याची सुरुवात लवकर झाली आहे। इतकंच नाही तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते इन्फ्लुएन्झाचा विषाणू अभूतपूर्व वेगानं स्वतःला बदलतोय। ही समस्या फक्त जपानपुरती मर्यादित नाही, त्यामुळे पर्यटकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे। संक्रमित लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांच्यासोबत विषाणू घेऊन जात आहेत, त्यामुळे इतर देशांमध्येही या फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। कोरोनाच्या कटू आठवणी पाहता या विषाणूवर संशोधनाची गरज व्यक्त होते। जपानमधील आरोग्य स्थितीवर सध्या अनेक देशांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई। आणि आता बातमी आहे भारताशेजारी सुरू असलेल्या युद्धासंदर्भातली। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला वाद टोकाला पोहोचलाय। दोन्ही देशांमध्ये चकमक झाली, मात्र याच चकमकीत पाकनं अवघ्या 15 मिनिटात शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली आहे। पाकला अफगाणिस्ताननं कसं शरण आणलं? अफगाणिस्तानच्या हल्ल्यानं पाकचा थरकाप का उडालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। 80,000 अफगाण सैनिक पाकला भिडले। अफगाणिस्तानचा पाकिस्तानी चेकपोस्टवर ताबा। तालिबानचे विध्वंसक मिसाईल, पाकची घाबरगुंडी। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील संघर्ष हा आता चांगलाच पेटला। सीमेवर झालेल्या चकमकीनंतर पाकिस्तानी शस्त्र आणि रणगाडे अफगाण सैन्यानं ताब्यात घेतले। इतकंच काय तर अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या सैन्यावर थेट HK-14 आणि 9M215 यांसारख्या एल्ब्रस मिसाईल अर्थात स्कर्बी मिसाईल डागल्याचा खळबळजनक दावाही पाकिस्ताननं केलाय। त्यामुळे या मिसाईल्सनं पाकची घाबरगुंडी का उडाली आहे पाहूया। पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननं स्कर्बी बॅलिस्टिक मिसाईल पाक सीमेवर तैनात केले। स्कर्बी मिसाईल हे सोव्हिएत युनियननं 1950ला विकसित केलंय। हे मिसाईल उत्तर कोरिया, इराण, सिरिया आणि आता अफगाणिस्तानसह अनेक देशांच्या सैन्यात अजूनही कार्यरत आहे। या मिसाईलची मारक क्षमता 300 ते 600 किलोमीटर पर्यंत असून हे मिसाईल 1 टन वजनाची स्फोटक मिसाईल वाहून नेऊ शकतं। दरम्यान ही जुनी क्षेपणास्त्र प्रणाली तालिबाननं पुन्हा एकदा युद्धभूमीवर आणल्यानं पाकच्या पायाखालची जमीन हादरली। या संघर्षात आतापर्यंत
पाकिस्तानचे 58 सैनिक ठार झाल्याचा दावा अफगाणिस्ताननं केला होता. त्यातच दोन्ही पक्षांमधील संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना पाक आणि अफगाणिस्ताननं 48 तासांच्या युद्धबंदीचा निर्णय घेतल्याचंही आता बोललं जात आहे. त्यामुळे आता पाक अफगाण युद्ध थांबणार की पुन्हा दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात हवाई युद्धाचं रणशिंग फुंकणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. नेपाळ पाठोपाठ आता आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मादागास्करमध्येही जेन्झींच्या आंदोलनामुळे विद्यमान सरकार कोसळलंय. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या विरोधात अनेक महिने चाललेल्या निदर्शनानंतर आणि राष्ट्रीय सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर ते देश सोडून पळून गेलेत. नेपाळ पाठोपाठ मादागास्करमध्ये आंदोलन पेटलं. जेन्झींच्या आंदोलनामुळे सरकार कोसळलं. राष्ट्राध्यक्ष अँडी राजोएलिना यांचं पलायन. आधी श्रीलंका, नंतर बांगलादेश, त्यानंतर नेपाळ आणि आता मादागास्कर. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधात पेटलेला रोष आता जगभर पसरू लागलाय. पूर्व आफ्रिकेतील मादागास्करही आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पेटून उठलंय. जेन्झींच्या आंदोलनामुळे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी पलायन केलंय. त्यानंतर लगेचच मंगळवारी लष्करानं देशाची सूत्र हाती घेतल्याची घोषणा केली आहे. लष्करानं संसदेच्या कनिष्ठ सभागृहाव्यतिरिक्त सगळ्या संस्था बरखास्त केल्या आहेत. नागरी सरकार स्थापन करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नियुक्त केला जाईल अशी घोषणा लष्कर आणि जेंडरमेरी अधिकाऱ्यांच्या परिषदेनं केली आहे. वीज आणि पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनल्यानं इथल्या लोकांमध्ये असंतोष पसरला होता. भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि गरिबीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळं या असंतोषाचं रूपांतर चळवळीत झालं. लष्कराची एक तुकडीही या आंदोलनात सहभागी झाल्यानं परिस्थिती चिघळली. लष्कराच्या या तुकडीनं राष्ट्रपती तसंच मंत्र्यांनी पद सोडावं अशी मागणी केली. तसंच आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यकर्त्यांना तिथून पलायन करावं लागलं. मादागास्करच्या लोकसंख्येपैकी जवळपास 3/4 लोक गरिबीत जीवन जगतायत. मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत अवस्था अतिशय बिकट आहे. महत्त्वाचं म्हणजे राजधानीत आंदोलन चिघळलेलं असताना 2009च्या सत्ता पालटात राजोएलिनाला सत्तेवर आणणारी एलिट लष्करी तुकडी कॅप्सॅट ही देखील त्यांच्या विरोधात गेली. लष्कराची तुकडी आंदोलकांच्या पाठीशी उभी राहिल्यानं पोलीस आणि निमलष्करी दलानंही सरकारची पाठ सोडली. ज्या लष्करानं इथं सत्ता पालट घडून आणला त्याच लष्करानं सत्ताधाऱ्यांना पदच्युतही केलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे अमेझॉनच्या जंगलातून. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतायत. मात्र हेच सोनं अमेझॉनच्या मुळावर उठलंय. सोन्याच्या शोधापायी पेरू देशातील तब्बल 1.5 लाख हेक्टर जंगल नष्ट झालंय. अमेझॉनच्या जंगलात नेमकं काय घडतंय पाहुयात हा रिपोर्ट. सोनं उठलं अमेझॉनच्या मुळावर. खाणकामामुळे पेरूतील 1.5 लाख हेक्टर जंगल नष्ट. सोन्याच्या शोधात गुन्हेगारी टोळ्यांचा सुळसुळाट. सोन्याच्या विक्रमी दरवाढीचा फटका पेरुवियन अमेझॉनच्या जंगलाला बसलाय. सोन्याच्या किमतीचा फायदा घेण्यासाठी गुन्हेगारांच्या सशस्त्र टोळ्यांनी पेरुवियन अमेझॉनच्या जंगलात घुसखोरी करून अवैधरित्या सोनं खाणकाम केल्यामुळं आतापर्यंत 1.5 लाख हेक्टर रेन फॉरेस्ट तोडलं गेलंय. या विनाशाचा वेग वाढतोय. मॉनिटरिंग ऑफ द अँडियन मेझॉन प्रोजेक्ट आणि त्यांची पेरुवियन भागीदार संस्था कन्झर्वेशन मेझॉनिका यांनी एका अहवालाद्वारे हे निष्कर्ष जगासमोर आणले. 984 पासून दक्षिण अमेरिकेतील या पेरू देशात खाणकामासाठी सुमारे 540 चौरस मैल भूभाग साफ करण्यात आलाय. त्यामुळे पर्यावरणीय विनाश देशभरात झपाट्यानं पसरतोय.
सोन्याच्या शोधात असलेल्या गुन्हेगारी टोळ्या माफिया या जंगल परिसरातील जलस्रोतांनाही विषारी करतायत. बेकायदेशीर खाणकाम करणारे ड्रेजेस नावाच्या तरंगणाऱ्या मशीनचा वापर करतात. हे मशीन नदी पात्र उकरून गाळ बाहेर टाकतात. गाळातून सोनं काढण्यासाठी वापरला जाणारा विषारी पारा या प्रक्रियेदरम्यान नदीतच सोडला जातो. 2 संस्थांनी जंगलतोडीचं भयानक वास्तव पुढे आणलंय. या प्रतिमांमुळे जंगलतोडीसोबतच ड्रेजेसचा गैरवापर ओळखणं शक्य झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत असताना सशस्त्र गुन्हेगार माफियांच्या टोळ्या सोन्याच्या शोधात आदिवासींच्या जंगलांचा नाश करतायत आणि नद्यांना विषारी बनवतायत. यामुळे आदिवासी समूह संतप्त झाले. एकेकाळी घनदाट हिरवीगार जंगल असलेली जमीन आता हिरव्या पाण्यानं भरलेल्या डबक्यांमध्ये परावर्तित झालीय. पाऱ्यामुळे नदीकाठच्या भागात प्रदूषण आणि विष पसरतंय. पारा आधी माशांमध्ये आणि नंतर मासे खाणाऱ्या लोकांमध्ये पसरतोय. सोन्याच्या किमती वाढल्यामुळं परदेशी आणि सशस्त्र गट पेरूच्या जंगलांमध्ये घुसखोरी करतायत. कोलंबियातील कॅमेंडोस दे ला फ्रंटेला आणि ब्राझीलमधील कमांडो व्हर्मेलो यासारखी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क्स कोकेनची तस्करी करतायत आणि बेकायदेशीर सोन्याच्या खाणकामातून मिळणारा नफा वापरून मनी लॉन्ड्रिंग देखील केलं जातंय. हे असंच सुरू राहिलं तर अमेझॉनचं जंगल उद्ध्वस्त व्हायला फारसा वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये जवळीक वाढल्याचं दिसतंय. असीम मुनीर यांनी 6 महिन्यात 2 वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. आता पाकिस्ताननं प्रस्तावित असलेलं पासनी बंदर अमेरिकेसाठी खुलं करण्याची ऑफर दिली आहे. पाहुयात त्यावरचाच हा रिपोर्ट. अमेरिका पाकिस्तान जवळीक वाढली. पाकिस्तानकडून प्रस्तावित पासनी बंदराची ऑफर. अमेरिकेसाठी पाकिस्तानात पायघड्या. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकून पाकशी जवळीक वाढवली आहे. असीम मुनीर यांचा अमेरिकेसमोरील लाळ घोटेपणा जगासमोर आला. आता यापुढे जाऊन पाकिस्ताननं आपलं प्रस्तावित पासनी बंदर अमेरिकेला आंदण म्हणून देण्याची तयारी दर्शवली. पाकिस्तानच्या किनारी शहरात पासनी इथं हे प्रस्तावित बंदर आहे. हे शहर ग्वादर बंदराच्या अगदी जवळ आहे. हे बंदर इराणच्या अगदी जवळ असल्यामुळं अमेरिकेसाठी ते महत्वाचं आहे. पासनी बंदर एका रेल्वे लाईन सोबत जोडलं जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. या बंदराच्या माध्यमातून पाकिस्तानमधून तांबे आणि अँटीमोनी सारख्या खनिजांची वाहतूक केली जाईल. या खनिजांचा वापर बॅटरी, अग्निशमन यंत्र आणि क्षेपणास्त्रांमध्ये केला जातो. या बंदराचा खर्च 1.2 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 10,000 कोटी रुपये इतका येण्याचा अंदाज आहे. त्याला अमेरिकेकडून निधी आणि पाठबळ मिळेल अशी चर्चा आहे. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये पासनी बंदराबाबत वाटाघाटी सुरू असल्याचं बोललं जात आहे. फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे काही खास सल्लागार बंदर कराराबद्दलचा संदेश घेऊन अमेरिकेला गेले होते. अर्थात असं असलं तरी पाकिस्तानच्या मंत्र्यांनी मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हटलंय. प्रस्तावित बंदर धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचं आहे. ते चीननं विकसित केलेल्या ग्वादर बंदरापासून सुमारे 112 किलोमीटर आणि इराण पाकिस्तान सीमेपासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. या बंदरामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात, कारण हे बंदर इराणच्या चाबहार पोर्ट पासून जवळ आहे. अमेरिकेचा पाठिंबा असल्यामुळे पाकिस्तानला या बंदराच्या माध्यमातून भारतावर नेहमी लक्ष ठेवता येईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. जगातला सर्वात भीतीदायक आजार म्हणजे कॅन्सर. कॅन्सरचं नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहारे येतात. मात्र याच आजारापासून आता मुक्ती मिळणार आहे. होय, तुम्ही ऐकलंय ते अगदी खरं आहे. कॅन्सरवर एका फ्रेंडली बॅक्टेरियामुळे मात करता येणार आहे. हा फ्रेंडली बॅक्टेरिया नेमका कोणता आहे पाहूयात. कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खुशखबर.
आता कॅन्सरशी लढणार फ्रेंडली बॅक्टेरिया. कॅन्सरवरील बॅक्टेरियाचं संशोधन सुरू. कॅन्सर म्हटलं की अनेकांना धडकी भरते. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आता एक फ्रेंडली बॅक्टेरिया रुग्णांच्या शरीरात जाऊन थेट कर्करोगाशी लढाई करू शकणार आहे, ज्यामुळे भविष्यात बॅक्टेरियाच्या मदतीनं कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतील. हीच अपेक्षा वैज्ञानिकांनीही व्यक्त केली. हा फ्रेंडली बॅक्टेरिया कोणता आहे? वैज्ञानिकांनी नेमकं काय संशोधन केलंय पाहूयात. IISER अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या कोलकात्याच्या संशोधकांनी फ्रेंडली बॅक्टेरिया विकसित केलाय. 11 जणांची टीम प्रोबायोटिक्स तयार करते आणि या प्रकल्पाला रिसेट अर्थात रिप्रोग्रामिंग द सप्रेसिव्ह एन्व्हायरमेंट ऑफ ट्यूमर मायक्रो एन्व्हायरमेंट असं नाव देण्यात आलंय. हा बॅक्टेरिया ट्यूमरला ओळखून त्याची क्रिया थांबवेल आणि शरीराच्या आतूनच कर्करोगावर मात करण्यात मदत करेल. आता हे जे संशोधन झालेलं आहे, ह्या संशोधनामध्ये त्यांनी नेमकं काय केलं की ज्या चांगल्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचा कॅन्सरच्या पेशींची लढा देण्यासाठी आपण त्यांना उद्युक्त केलेलं आहे. आपण त्यांना असं जेनेटिकली मॉडिफाईड करून कॅन्सरच्या पेशींच्या अगेन्स्ट डिफेन्स सिस्टीम पुन्हा पूर्ववत तयार करून ती मूळ शरीराची जी डिफेन्स सिस्टीम आहे ते कॅन्सरच्या पेशींसोबत लढेल आणि कॅन्सरवरती विजय मिळवेल, अशा प्रकारचं हे संशोधन आहे. दरम्यान लंडनमधील इम्पेरियल कॉलेज आणि जर्मनीतील कोलोन विद्यापीठातील संशोधकांनी ट्यूमरच्या आतील बॅक्टेरियांचा अभ्यास केला. 2-मिथाइल आयसोसाइट्रेट नावाचा अणू कर्करोगाच्या पेशींना कमकुवत करत असल्याचं संशोधकांनी शोधात समोर आणलंय आणि या शोधामुळे भविष्यात बॅक्टेरियाच्या मदतीनं कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतील अशी वैज्ञानिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता हा फ्रेंडली बॅक्टेरिया रुग्णांसाठी किती फायदेशीर ठरतो आणि याचा वापर रुग्णांसाठी कधी केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे कॅन्सरवर औषधं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे अँटीबायोटिक औषधं भारतीयांच्या मुळावर उठली आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला गंभीर इशारा दिलाय. मात्र हा इशारा नेमका आहे तरी काय आणि भारतात किती रुग्णांचा अँटीबायोटिकमुळे जीव जातोय, पाहूयात हा रिपोर्ट. 3 पैकी एका रुग्णावर अँटीबायोटिक उचकामी. अँटीबायोटिक घेतायत भारतीयांचा जीव. WHOच्या इशाऱ्यानं भारताचे धावे दणाणले. तुम्ही आजारी पडल्यानंतर लवकर बरं वाटावं म्हणून थेट मेडिकल मधून अँटीबायोटिक घेत असाल तर सावधान, कारण अँटीबायोटिक औषधं तुमच्या मुळावर उठले. अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे इन्फेक्शनचा धोका वाढल्याचा टोकाचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला दिलाय. ग्लोबल अँटीबायोटिक सर्व्हिलन्स रिपोर्टनुसार भारतात दर 3 पैकी 1 रुग्ण अँटीबायोटिक्सला प्रतिसाद देत नसल्याचं समोर आलं. हे प्रमाण आफ्रिकी देशांपेक्षाही जास्त आहे. अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगल आणि इतर आजारांसाठीच्या औषधांचा प्रतिरोध कमी झाला. तर या अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे दरवर्षी भारतात 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. खरं तर अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे किडनी, पोटाच्या आजारांसोबतच रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. की अनेक रुग्ण हे औषध चालू केल्यावर वरवर बरं वाटल्यानंतर ही औषधं बंद करतात. अशी मध्येच औषधं थांबल्यामुळं किंवा पूर्ण त्याचा कोर्स न केल्यामुळं हे रोगजंतू हळूहळू ही जी अँटीबायोटिक्स ती पचवायला लागतात आणि त्यानंतर ती औषधं देऊनही ते रोगजंतू नष्ट होत नाहीत. यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात. 3च्या ऐवजी 2 वेळा घेतलं, 2च्या ऐवजी 1 वेळा घेतलं, 1-2 दिवसमध्ये घेतलंच नाही तरीसुद्धा अशा प्रकारचा हा बॅक्टेरियल रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो. अमेरिका आपल्या बजेटच्या 17% रक्कम आरोग्यावर खर्च करते.
मात्र भारतात केवळ जीडीपीच्या 4%ही आरोग्यावर खर्च केला जात नाही. त्यामुळे कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या आपल्या देशाला आता थेट जागतिक आरोग्य संघटनेनंच अँटीबायोटिक संदर्भात इशारा दिल्यानं आता तरी आपल्या सत्ताधाऱ्यांचे आणि नागरिकांचे डोळे उघडणार की अँटीबायोटिक्सचे डोसवर डोस घेऊन आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.